नमस्कार. संजय उपाध्याय चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले अनेक वर्ष यूट्यूबवरती मी आपल्याशी संवाद साधतो आहे. 70-80च्या वर माझे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आपण बघता, खूप दाद देता. अजूनही लोकांकडनं आणखीन काही एपिसोड यायला हवेत अशी मागणी येत राहते. एवढे दिवस मोठ्या माणसांना शहाणं करण्यासाठी, त्यांची करमणूक करण्यासाठी माझे सगळे एपिसोड्स मी अपलोड करत राहिलो. निवडणुकीच्या निमित्ताने मी काही एपिसोड्स अपलोड केले, पण एवढ्या वर्षांमध्ये मी लहान मुलांसाठी काही केलं नव्हतं. माझं एक पुस्तक आहे, इंडे मऊची गाणी म्हणून. त्याला 2000 सालचा ग. पाटील पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती म्हणून. तर त्या पुस्तकातलं गाणं सादर करायचं, त्यानिमित्ताने गप्पा मारायच्या लहान मुलांशी, आणि या गप्पा मोठ्या माणसांनी पण ऐकाव्यात अशा असाव्यात अशी कल्पना करून हे एक नवीन सिरीज ह्या भागापासून मी सुरू करतो आहे. या सिरीजचं नावच आहे इंडे माऊ. इंडे माऊ म्हणजे काय माहिती आहे का? माऊ म्हणजे काय तुम्हाला ठाऊकच आहे. इंडे म्हणजे इंडियन कॅट असं त्याचं स्वरूप आहे. आणि इंडियन कॅट, आणि कॅटच का, मांजरच का? तर मांजर हा प्राणी असा आहे की जो कुठेही फेकला, कसाही फेकला, तो पायावरती लँड होतो. तसं पुढच्या पिढीनं व्हायला हवं. शेवटी भारताचं भलं व्हायला हवं असेल तर पुढच्या पिढीला आपल्याला आत्तापासून संस्कारित करत करत, त्यांची करमणूक करत करत, बदलत्या जगाचे नियम लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. आणि म्हणून हा उपक्रम आहे इंडे माऊ. कसा वाटतो सांगा? दर आठवड्याला एक अशी कल्पना आहे. बघूया, काही ना काहीतरी नवीन गाणं म्हणा किंवा लहान मुलांसाठी एखादी गोष्ट, आणि या गोष्टीमध्ये माझ्याबरोबर असणार आहे इंडे माऊ. इंडे माऊ नावाचं एक नवीन कॅरेक्टर तयार केलं आहे, आणि ते कॅरेक्टर ह्या माझ्या सिरीजमध्ये असणार आहे आणि मी पण असणार आहे. तेव्हा हा पहिला एपिसोड आज मी अपलोड करतो आहे, इंडे माऊ. मग इंडे माऊ म्हणजे काय सांगणारं हे गाणं माझ्या पुस्तकातलं तुमच्यासमोर सादर करतो. गाणं संपेल तिथे हा भाग संपेल. तुम्ही मला कॉमेंटमधनं कळवा, तुमच्या व्ह्यूजमधनं कळवा, तुमच्या व्ह्यूजच्या संख्येनं मला कळवा की अत्यंत मस्त उपक्रम आहे आणि खरंच गंमत येईल. जरा आधुनिक काळाच्या नियमाप्रमाणे लहान मुलांना संस्कारित करण्यासाठी काय करायला लागेल? इंग्रजी माध्यमात शिकणारी सगळी मुलं आहेत, आणि मला नेहमी असं वाटतं की इंग्रजी भाषा शिकून तुम्हाला कार घेता येते. इंग्रजी भाषा शिकून तुम्हाला कार घेता येते, संस्कार नाहीत. संस्कार हवे असतील ते मातृभाषेतूनच जावे लागतात. आणि म्हणून हा नवीन उपक्रम इंडे माऊ. आमचं बाळ छोट छोट, आमचं बाळ छोट छोट, कसं घालतंय तोंडात बोट. आमचं बाळ छोट छोट, त्याला हवे त्याची आई, त्याला हवे त्याचे बाबा. आई बाबा नोकरी करतात, त्याचा पाळणा घरात ताबा. पाळणा घरात मिळतंय त्याला वेळेवरती खाणं. झोपवताना ताई म्हणतात नेहमी नवं गाणं. तरी कळतंय त्याला हे सारं खोट खोट. आमचं बाळ छोट छोट, कसं घालतंय तोंडात बोट. त्याचं हसणं किती छान, जणू देवच घेतोय तान. त्याचं हसणं किती छान, जणू देवच घेतोय तान. त्याचे गोड गोड हात वारे पाहून हसतायत सारे तारे. आमचं बाळ मागतंय खाऊ, आमचं बाळ मागतंय खाऊ. नि म्हणतोय गाणी गाऊ. पण कुणाची गाणी? ज्याची गाणी गायची त्याचं नाव काय? इंडे माऊ. भारताच्या बालकांनो, भारताच्या बालकांनो, सांगतो तुम्हास ऐका, आनंदाने गाणी गाऊ इंडे माऊ. भारताच्या बालकांनो, भारताच्या बालकांनो, वेगळ्या
मातृभूमी देश आपला पुण्यभूमी. भारताच्या बालकांनो, भारताच्या बालकांनो, विश्वविजयी हो तिरंगा, विश्वविजयी हो तिरंगा. विश्व शांती गीत गाओ, विश्व शांती गीत गाओ. इंडे माऊ.